झी 24 तास एक पाऊल पुढे। ही भाडेवाढ तर लागू होणार आहे, मात्र या भाडेवाढीवरती मुंबईकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। अत्यंत निर्दयी भाडेवाढ आहे। अगोदरच महागाईने आमचं कंबरडं मोडलेलं आहे। नुकताच गॅस सिलेंडरही महागलेला आहे, फक्त 6 सिलेंडर मिळणार आहेत आणि आता आम्हाला चालत ऑफिसलाही जाताना जर रिक्षाला आणि टॅक्सीला एवढे पैसे द्यावे लागत असतील तर आम्ही दैनंदिन दिवस कसं जगायचं याचा आम्हाला आता प्रश्न पडू लागलाय। हे सरकार आम्हा मध्यमवर्गीयांना पार अगदी पेचून काढत आहे। भाववाढ आता प्रत्येक गोष्टीचीच वाढायचं काय आता शिल्लक ठेवलेलं नाही। आता टॅक्सीचे भावही वाढलेत, म्हणजे माणसाला रस्त्यावर यायला पण रस्त्यावर आणले। थोडक्यात म्हणजे माणसाला सरकारने रस्त्यावर आणले। हे फुकटे सरकारी ह्याच्यातनं गाडीतनं फिरणार आणि आम्हाला भाववाढीच्या ह्याच्यात चक्रव्यूहात अडकवून ठेवणार। घोटाळे करा, गेले कुठे पैसे? भाववाढ झाली का? ह्यांच्यामुळेच ना। महागाई, गॅसचे सिलेंडर वाढवून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे किचनचं प्रॉब्लेमच झालेलं आहे की दिवाळी साजरी करायची कशी लोकांनी। बाहेर तर विकत घ्यायचं पर्सनल घेतलं ठरवलं तर तिथे पण तुम्हाला महागच वस्तू मिळणार सगळ्या। कारण ज्या अर्थी जर किचनचं म्हणजे पेट्रोलचे भाव वाढवले, गॅस सिलेंडरचे भाव वाढवले, त्याच्यामुळे बाहेर तिथे पण रेट वाढवले जाणार। मग ह्यावेळेला लोकांनी दिवाळी साजरी करायची कशी? झी 24 तास एक पाऊल पुढे।